जागतिक आदिवासी दिवस आपण साजरा करतोय, काय सांगता? आज ज्या पद्धतीनं जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाज बांधवांनी क्रांती चौक ते हमखास मैदानापर्यंत रॅली जी ऑर्गनाइज केली, त्यामध्ये आम्ही सहभागी होत असताना आम्ही आमच्या समाजाचा जो काही अजेंडा आहे तो आम्ही आता इथून पुढे राबवण्याचा आमचा मानस आहे। आणि हे पूर्ण करत असताना आमच्या समाजामध्ये येणाऱ्या अडचणी, आम्हाला येणाऱ्या समस्या, आमच्यावर होणारे अन्याय याबाबत आम्ही भविष्यामध्ये एकत्र येऊन चर्चा करून त्याच्यावरती कसा तोडगा काढता येईल, कसा लढता येईल याबाबत सुद्धा आम्हाला पुढे प्रयत्न करायचे आहेत। त्यामुळे इथं आल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही एक झालो, एक विचाराने आता एक होणार आणि समूहाने एक होणार आणि इथून पुढे समाजासाठी काहीतरी करणार या उद्देशाने आम्ही आज इथे जमा झालेलो आहोत आणि इथून पुढे आम्ही आमचे कार्यक्रम चालू करणार। 15 ऑगस्ट येतोय, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहे। आदिवासी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालाय का? त्याच्यापर्यंत या ज्या सुविधा आहेत त्या पोहोचल्या? सर, आज मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, काम करत असताना आम्हाला अजूनही सर्व घटकांपासून वंचितच ठेवण्यात आलेलं आहे। फक्त कुठेतरी आदिवासींच्या जागा भराव्यात म्हणून शासनाची जी पॉलिसी होती ती फक्त शासनाने त्यांनी त्यांच्या अंतबरोबर बसवली, पण हे करत असताना इथे खरे आदिवासी वंचित राहिले आणि जे गैर आदिवासी आहेत त्यांनी आदिवासींचा लाभ घेऊन ज्या पद्धतीने त्यांच्या शासनाचा पैसा लाटलेला आहे, इतर समाजाचा पैसा लाटलेला, कुठेतरी ते थांबावं म्हणून आज सगळ्या समाज बांधवांनी एकत्र यावं, त्या घटकांना किंवा विरोध करावा आणि जे चुकीचं आहे त्याला विरोध करून सगळ्या गोष्टी काम चालत आहेत तिथे सुद्धा बोलताना फायदा घेतलाय, तुमच्या सल्ल्यावर अतिक्रमण केलेलं आहे, पण समाज आदिवासी समाज हा शिक्षणापासून आपण काय केलं, समाज काय करायला तसं पाहिलं तर आज आमच्या समाजातले जे काही पालकवर्ग आहेत, ते विद्यार्थी आहेत, यांनी पुढे येऊन पूर्ण शिक्षण जे आहे याचं ज्ञान घेतलं पाहिजे, शिक्षणाकडे त्यांचं लक्ष असलं पाहिजे, शिक्षण कशासाठी घेतलं पाहिजे आणि शिक्षणाचा उपयोग कशासाठी केला पाहिजे हे जर आपल्या घराघरामध्ये जर पोहोचलं तर आपला समाज हा पुढे जाणार आहे आणि आमच्यावर जो काही अन्याय होतो तो शासन स्तरावर होतो, राजकीय स्तरावर होतो आणि एक नोकऱ्यांमध्ये पण सगळ्यात जास्त नोकऱ्यांमध्ये आम्हाला जास्त अन्याय होतो, तर तो कुठेतरी जर बाहेर आणायचं असेल तर आम्ही शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं आम्हाला वाटतं। म्हणून आता आम्ही इथून पुढे शिक्षण क्षेत्रामध्ये थोडासा मॅडम, आज महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत, आपण एक महिला आहात, एक अधिकारी आहात, महिलांना खास करून युवतींना काय आव्हान करणार, त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यावा असं तुम्हाला वाटतं? सर, मी आता ज्या स्टेटवर आहे किंवा ज्या शासन सेवेमध्ये आहे तिथे काम करत असताना ज्या पद्धतीने मला अजूनही उच्च शिक्षण असून आणि एवढ्या पदावर जाऊन जर माझ्यावर अन्याय होतोय तर मग माझ्या जे अशिक्षित आहेत किंवा ज्यांना अजून शिक्षणापासून वंचित ठेवलेले ह्यांच्यावर किती अन्याय होत त्याची कल्पना मला आपण आलेली आहे। म्हणून बांधवांनी, माझ्या तरुण मित्रमंडळांनी आता इथून पुढे शिक्षण ज्या पद्धतीने शिक्षण घेणं फार गरजेचं आहे आणि कायद्यानुसार शिक्षण घेतलं तर याबाबत माझा समाज पुढे येईल आणि त्याच्यावर लढा देईल। म्हणून फक्त त्यांनी शिक्षण घ्यावं, शिक्षणातून सगळ्या गोष्टींचा मेहनत करावा असं मला वाटतं। मी हेमलता ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर।